नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। शालिमारमध्ये इको कारला भीषण आग, अवैध गॅस जोडणीचा संशय। नाशिक शहरातील शालिमार परिसरात आज सकाळच्या सुमारास उभी असलेली इको कार अचानक पेट घेऊन जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली। ही घटना जिल्हा संदर्भ रुग्णालय शालिमार समोरील रस्त्यावर खडकाळी सिग्नल परिसरात घडली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना कार्यालयासमोरील रस्त्यावर उभी असलेली इको कार अचानक धुराळा करत पेटली। काही क्षणातच मोठा आवाज झाला। हा आवाज गॅस सिलेंडर अथवा गॅस किटमधील स्फोटामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। कडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहनात अवैधरित्या गॅस किट बसवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। नियमबाह्य पद्धतीने बसवलेल्या गॅस सिलेंडर किंवा किटमुळेच आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे। अधिकृत परवानगी नसलेली किंवा निकृष्ट दर्जाची गॅस यंत्रणा वाहनांमध्ये बसवल्यास अशा प्रकारच्या दुर्घटना घडू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या प्रकरणी आगीचे नेमके कारण काय, वाहनात अवैध गॅस किट होते का, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे। अधिकृत अहवालानंतरच घटनेचे खरे कारण स्पष्ट होणार आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।